गणपती बाप्पाचं काल मंगलमय वातावरणामध्ये जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं आणि आपापले बाप्पा हे आपल्या उत्सव मंडळामध्ये विराजमान आहेत। खरं तर गौरी गणपती असं या सणाचं नाव आहे आणि गौरींचं देखील आता ह्या आगमन येत्या मंगळवारी होत आहे, त्यामुळे बाजारपेठेमध्ये गौरींचे मुखवटे खरेदी करण्यासाठी गर्दी आता ही झालेली आहे। आपण ज्या आता दुकानात आहोत त्या तिथल्या ज्या ताई आहेत त्या आपल्याला गौरींविषयी माहिती देतात। खरं तर गौरी गणपतीचा सण आहे, गौरींचं आता आगमन मंगळवारी होत आहे। बाजारात यंदा कुठल्या प्रकारच्या गौरी अवेलेबल आहेत? बाजारामध्ये आता नवीन पॅटर्न म्हणून अमरावती पॅटर्न आलेला आहे, त्यामध्ये खळीवाला एक आलेला आहे, हा मॅट फिनिशिंग मध्ये येतो। त्याच्यामध्ये एक नवीन आता हा ओरिजिनल अमरावती आलेला आहे, हा डुप्लिकेट आहे, हा ओरिजिनल आहे। फिनिशिंग क्वालिटी मध्ये दोन्हीमध्ये फरक येतो। आता खरं तर ह्या मूर्ती आहेत, ओरिजिनल आणि डुप्लिकेट म्हणजे नक्की काय? फिनिशिंग क्वालिटी मध्ये फरक येतो, नाकात हितनं घातलं तर हितनं बाहेर येतं, हे तर ओरिजिनलला आपण जसं घालतो तसंच येतं। ह्याच्यामध्ये एक खळीवाला आलेला आहे, एक बिगर खळीवाला आलेला आहे, त्याला आपण आयलॅशेस पण लावू शकतो। त्यामध्ये फायबर मुखवटा म्हणून पण आलेला आहे, ह्या साईडला फायबर आहे, हा फायबर मुखवटा आहे, ह्याला टच वगैरे जात नाही। पीओपी ला जसं टच जातो तसं ह्याला टच जात नाही। साधारण यांची किंमत काय असणार आहे आणि यंदा नवीन काही आलंय का? नाही, यंदा तर नवीन म्हणजे हा 3 वर्ष झाला एक अमरावती पॅटर्नच जातोय, त्यामुळे हाच खूप 99% तर अमरावती पॅटर्नच जातोय। हो, साधारण काय बाजारामध्ये किंमत आहे? साधारण 1,500 रुपयापासून रेंज आहे, ते साधारण 10,000 पर्यंत रेंज आहे। हो, 10,000। मोठा साईज खळी आहे, हा 8,000 रुपये जोडीचा आहे। मोठा जो गौरीचा मुखवटा आहे जवळपास 8,000 रुपये ही जोडीची किंमत आहे। अगदी हुबेहूब आपल्याशी त्या संवाद साधत बोलते। गौरीला चालतो हा मुखवटा, 5 फुटाच्या गौरीला। खरं तर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये उत्सव साजरा करत असताना उभ्या गौरी, बसलेल्या गौरी, खड्यांच्या गौरी किंवा पितळी मुखवट्यांच्या गौरी, अनेक अशा गौरी आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे बसवत असतात। मात्र आता बाजारांमध्ये हे अमरावती पॅटर्न मागील 3 वर्षापासून प्रसिद्ध आहे। भाविक आणि नागरिक देखील त्यांची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। ताई, आपण कुठल्या प्रकारच्या यंदा गौरी घेणार आहात आणि कसं असणार आहे? आमच्या फायबरच्या म्हणजे रेडी गौरी आहेत, फक्त आम्हाला मुखवटे हवेत। आम्ही त्याला अमरावती पॅटर्नचे मुखवटे स्पेशली बघायला आलोय। का बरं, असं काय स्पेशल आहे? त्याचं लुक बघा तुम्ही स्वतः, त्याचं वाटतं ओरिजिनल एक स्त्री आपल्या समोर अशी सुंदर अशी ती दिसती, म्हणून आम्हाला तसे फेस आहे। दरवर्षी विसर्जन करता की 3 वर्ष? डिपेंड करतं, जर एकदम छान तसेच दिसत असतील तर आम्ही ते कंटिन्यू करतो किंवा मग एक ऑल्टरनेट चेंज करतो। ताई खास अमरावती गौरी घेण्यासाठी आलेले आहेत, मागील देखील आपल्यासोबत काही ताई आहेत। आपण कुठल्या प्रकारच्या गौरी घेणार, कसं असणार? मला बॉडी घ्यायची फायबरची, फक्त बॉडी घ्यायची। मुखवटे आहे माझ्याकडे, मुखवटे आहे। तुम्ही दरवर्षी मुखवटे नवीन घेता की नाही? नाही, असं अल्टरनेट 3 वर्षानंतर। 3 वर्ष अधिक महिना झाला की बोळवण करतो। खरं तर बाजारामध्ये अनेक गौरी उपलब्ध आहेत, मात्र यंदा ज्या कमळावरच्या गौरी आहेत त्या देखील बाजारामध्ये दाखल झाल्या आहेत। नक्की त्या गौरी कशा आहेत, नक्की त्यांचा प्रकार काय आहे, सर्व आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। ताई, नक्की ह्या गौरी कशा प्रकारच्या आहेत आणि कमळावरच्या गौरी असं का म्हणतात? फायबरच्या आहेत, कारण आधी ज्या नवीन होत्या ना, म्हणजे जुन्या पॅटर्न मध्ये त्या पाटाच्या यायच्या। आता फर्स्ट टाइम नवीन आल्यात बाजारात की आम्ही वेगळा प्रकार केला, तो आहे कमळाचा। तो फक्त त्याची किंमत काय असणार आहे? साधारण त्याची किंमत 22,000 रुपये जोडी, म्हणजे साईज वर डिपेंड करतं। सपोज जर लहान साईज असेल तर 18, 15 असं आहे। 4 फूटची गौरी असेल तर 22,000 रुपये। सगळं लोक मागणी कशी आहे ना? मागणी त्याला चांगली आहे, कारण की कमळाचं असं वेगळं काहीतरी लोकांना करायला भेटतं ना, की पाट तर दरवेळेसच ठेवतात। जवळपास 15 ते 22,000पर्यंत ह्या कमळाच्या गौरी आता बाजारामध्ये ह्या उपलब्ध झालेल्या आहेत। गणपती आणि गौरायांचा सण आला की असं वाटतं नाही का, प्रत्येकाला उत्साह वाटतो की काहीतरी नवीन केलं पाहिजे किंवा काहीतरी नवीन घेतलं पाहिजे। तसं पण आम्हाला म्हणजे इथून गावाला जायचं असतं, आम्ही सगळे जॉब करतो इथं पुण्यामध्ये, आणि एक एक्साइटमेंट असते की प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी घेऊन जायचं आणि वेगळं काहीतरी करायचं। ह्या वर्षी वेगळं असं कॉम्पिटिशन असतं की आता हे करतोय, नेक्स्ट टाइम हे केलं पाहिजे, म्हणजे ते दिवस जायलाच नको, कंटिन्यू राहायला पाहिजे। कळत पण नाही आलेले आणि गेलेले दिवस। आम्ही तिघी जाव आहेत, मी मोठी, सेकंड, थर्ड, आणि एकत्र गौरी घेण्यासाठी आलोय। आम्हाला सगळ्यांना सुट्ट्या पण छान मस्त असं लागून आले, सॅटर्डे संडे। बाजारामध्ये असं विविध खरेदी करण्यासाठी या महिलांनी आता गर्दी केली आहे। कॅमेरामन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।